गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. काल आपण पेप्टी कल्चरचे जे इनिशियल पार्ट आहे तो डिस्कस केलेला होता. त्यामध्ये आपण पेप्टी कल्चर म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय, पेप्टी कल्चरचे कॉजेस कोणते आहेत आणि त्याचे काही कॉम्प्लिकेशन जर तो ट्रीट नाही केला तर काय होऊ शकतात, साइन सिम्टम्स, आणि शेवटी पेप्टिक अल्सरच्या ट्रीटमेंटसाठी कोणते ड्रग उपयुक्त आहेत हे आपण पाहिलेलं आहे. क्लासिफिकेशन आपण डिस्कस केलेलं आहे. क्लासिफिकेशन मध्ये आपण पाहिलं होतं की चार प्रकारचे ड्रग्स आपण डिस्कस केलेले आहेत. त्यात जे ड्रग्स गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन कमी करून ऍक्ट होतात तो एक ग्रुप आहे. एक ग्रुप असा आहे की जे गॅस्ट्रिक ऍसिडला न्यूट्रलाइज करतात. ऍसिड न्यूट्रलायझिंग ड्रग, त्याला अँटी ऍसिड म्हणतात. तिसरा ग्रुप असा होता की जो अल्सर हिलिंग प्रमोट करतो, अल्सर प्रोटेक्टिव्ह एजंट म्हणून त्याचं नाव आहे. तो ग्रुप आहे. आणि चौथा जे पेप्टिक अल्सर मध्ये एच पायलरी इन्फेक्शन फाइंड आउट होतं, तर आपल्याला एच पायलरी इन्फेक्शनच्या अगेन्स्ट ही ट्रीटमेंट द्यावं लागतं. त्यावेळेस आपल्याला अँटी एच पायलरी ड्रगची गरज पडते. तर हे चार ग्रुप आहेत आणि ते एक एक करून आता आपण डिस्कस करणार आहोत. तर जे काल आपण जे ड्रग ऍसिड सिक्रेशन कमी करून ऍक्ट होतात त्याचे चार प्रकारचे ड्रग किंवा ग्रुप आपण डिस्कस केले आहेत. त्यात H2 अँटागोनिस्ट आहे. त्यामध्ये सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन, रोक्झॅटिडिन आणि लोक्झॅटिडिन आहेत. त्यानंतर अँटीकोलिनर्जिक आहेत, प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स आहेत त्या ग्रुपमध्ये. तर प्रोटॉन पंप इन्हिबिटरचे एक्झाम्पल्स आपण काल पाहिलेत. त्यात ओमिप्राझॉल, लॅन्सोप्राझॉल, पॅन्टोप्राझॉल, रॅबिप्राझॉल. ओमिप्राझॉलचा मॉडिफाईड फॉर्म इसोमिप्राझॉल, रॅबिप्राझॉलचा मॉडिफाईड फॉर्म डेक्स रॅबिप्राझॉल आहे, इराप्राझॉल आहे. तर हे सर्व प्रोटॉन पंप इन्हिबिटर आहे जे H+K+ एटीपेज पंप इन्हिबिट करतात. त्यालाच प्रोटॉन पंप असंही नाव आहे. अँटीकोलिनर्जिक आपण पाहिलं होतं की ते आता कॉमनली यूज होत नाही. 1960च्या आधी त्याचा यूज जास्त होता, परंतु कालांतराने चांगले ड्रग अवेलेबल झाल्यामुळं त्याचा यूज आता कमी झालेला आहे. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत प्रोपॅन्थेलिन, ऑक्सिफिनोनियम, पायरेनझिपाइन आणि टेलेनझिपाइन. चौथा ग्रुप जो ऍसिड सिक्रेशन कमी करून उपयुक्त ठरू शकतो तो आहे प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स. आणि त्यामध्ये आपण मिझोप्रोस्टॉल, एनप्रोस्टिल, रायोप्रोस्टिल हे ड्रग डिस्कस केलेले आहेत. तर हे चार ग्रुप ऍसिड सिक्रेशन जे आहे परायटल सेल मधलं, ते ऍसिड सिक्रेशन परायटल सेल मधून कमी करून इफेक्टिव्ह आहेत पेप्टिक अल्सर मध्ये. म्हणजे हे ड्रग परायटल सेल मधलं ऍसिड सिक्रेशन कमी करतात. दुसरा ग्रुप आपण पाहिला होता की ऍसिड न्यूट्रलायझिंग ड्रग, त्याला अँटी असं म्हणतात. आणि ऍटलिस्ट दोन एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे, ते मी काल डिस्कस केले. ते अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. अँटीऍसिड किंवा ऍसिड न्यूट्रलायझिंग ड्रग हे दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात, सिस्टेमिक अँटीऍसिड आणि नॉन सिस्टेमिक अँटीऍसिड. सिस्टेमिक अँटीऍसिड मध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे, सोडियम सिट्रेट आहे. ओके. आणि नॉन सिस्टेमिक अँटीऍसिड मध्ये दोन प्रकार पडतात, बफर टाईप आणि नॉन बफर टाईप. ओके. बफर टाईप अँड नॉन बफर टाईप. तर बफर टाईप जो आहे त्यामध्ये अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, अल्युमिनियम फॉस्फेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, मेगाल्ड्रेट हे ड्रग येतात. नॉन बफर मध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट हे ड्रग येतात. तर हे बफर आणि नॉन बफर असे दोन ग्रुप नॉन सिस्टेमिक अँटॅसिडचे पडतात. आता ह्या गोष्टी हे क्लासिफिकेशन मध्ये जर आठवत नसेल तर तुम्ही डायरेक्ट नॉन सिस्टेमिक अँटॅसिडचे एक्झाम्पल जरी लिहिले तरी चालते. त्याचप्रमाणे आपण काही ऍडिशनल एजंट अँटॅसिड मध्ये याच्यात पाहिले होते. त्यात अल्जिनेट आणि सायमेथिकॉन आहे. त्यांचा काय रोल आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत. तिसरा ग्रुप हा होता अल्सर प्रोटेक्टिव्ह एजंट. त्यामध्ये सुक्राल्फेट हा ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे
कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट आणि रॅनिटिडिन बिस्मथ सायट्रेट हे अदर अल्सर प्रोटेक्टिव्ह एजंट आहे, परंतु ह्या ग्रुपमधला सुक्राल्फेट हा जास्त पॉप्युलर आहे आणि जास्त कॉमनली यूज केला जातो. चौथा जो ग्रुप आहे तो एच पायलोरी इन्फेक्शनच्या अगेन्स्ट जे ड्रग इफेक्टिव्ह आहे, अँटीबायोटिक्स मेनली, ते याच्यामध्ये येतात. तर एच पायलोरी इन्फेक्शनचे रिलेटेड एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर असेल तर 2 अँटीबायोटिक आणि एक प्रोटॉन पंप इनिबिटर कॉम्बिनेशन आपल्याला यूज करणं गरजेचं असतं. त्याला आपण ट्रिपल रेजिमेन असं म्हणतो. त्यात एक प्रोटॉन पंप इनिबिटर आणि 2 अँटीबायोटिक्स आपण यूज करतो. तर अँटीबायोटिक जे एच पायलोरी इन्फेक्शन किंवा ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहेत अशा अँटीमायक्रोबियल किंवा अँटीबायोटिक ड्रगची नावं आहेत: अमोक्झिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन, मेट्रोनिडायझॉल, टिनिडायझॉल, टेट्रासाइक्लिन. त्याचप्रमाणे कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट ही एच पायलोच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे आणि ह्या ड्रग बरोबर आपण प्रोटॉन पंप इनिबिटर ऍड करतो. तर हे झालं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. आता इंडिव्हिज्युअल ड्रग कडे वळूया. त्यामध्ये पहिला ग्रुप आहे ड्रग विच ऍक्ट बाय डिक्रीजिंग ऍसिड सिक्रिशन अँड फर्स्ट ग्रुप इज H2 antagonist. As the name suggests, H2 antagonists, these are the drugs which act by blocking H2 receptor. So, in case of stomach, we have discussed H2 receptors present on the basolateral sides of parietal cell. And we have discussed enterochromaffin-like cell responsible for release of histamine. That histamine acts on the H2 receptor present on the basolateral cell. And activation of H2 receptor by histamine responsible for release of acid from the parietal cell. So if we use H2 antagonist by blocking H2 receptor, these drugs prevent acid secretion from the parietal cell. What is the current status of H2 antagonists? They are not commonly used nowadays because of introduction of highly efficacious proton pump inhibitors and a recognition of H. pylori in peptic ulcer. So please remember, H2 antagonists are not very commonly used nowadays in the treatment of peptic ulcer. We preferred proton pump inhibitor to treat peptic ulcer over H2 antagonists. There are some advantages of proton pump inhibitor. Proton pump inhibitors are more effective than H2 antagonists. Acid suppression is more. Okay, 24-hour acid suppression is more in case of proton pump inhibitor as compared to H2 antagonist. And recently we have discussed H. pylori infection is detected in any peptic ulcer patient. And to treat H. pylori, we use antibiotic, but we also use proton pump inhibitor because with proton pump inhibitor, due to greater acid suppression, the antibiotics are more effective in presence of proton pump inhibitor. And proton pump inhibitors suppress acid secretion more effectively than H2 antagonist. That's why in H. pylori peptic ulcer, for suppression of acid, we use proton pump inhibitor. We don't use H2 antagonist. Mechanism of action: by blocking H2 receptor present on the basolateral membrane of parietal cell, these drugs inhibit histamine-induced gastric acid release from the parietal cell. तर एका वाक्यात मेकॅनिझम तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, सिंपल. बाय ब्लॉकिंग H2 receptor, acid secretion from the parietal cell is inhibited. ओके, तर ही झाली मेकॅनिझम. त्यानंतर all H2 antagonists are competitive blockers except loxatidine आणि famotidine. हे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला महत्वाचा पॉइंट आहे.
जे पण H2 अँटागोनिस्ट आहेत ते कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट आहेत. जनरल फार्मॅकमध्ये आपण कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट, नॉन कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट पाहिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यात मी डिटेल जाणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की H2 अँटागोनिस्ट हे कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर्स आहे. एक्सेप्शन लोक्झॅटिडिन आणि फॅमोटिडिन. आता हा जो पार्ट मी डिस्कस करत आहे, इफेक्ट्स ऑन ऍसिड सिक्रेशन, हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही आहे. जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करत आहोत. ओके. तो ओनली सिग्निफिकंट इन वायवो ऍक्शन मार्क इनहिबिशन ऑफ ऍसिड सिक्रेशन. इन वायवो म्हणजे आपण बॉडीत घेतल्यानंतर सिग्निफिकंट ऍक्शन येते. All phases of acid secretion are suppressed, but basal nocturnal acid suppression is suppressed more completely. आपण पाहिलेलं आहे की ऍसिड सिक्रेशनच्या फेजेस पाहिलेले आहे आपण. बेसल ऍसिड सिक्रेशन पाहिलेलं आहे आपण. त्यामध्ये हिस्टामाइन ऍसिटिलकोलिनचा रोल आहे. त्याचप्रमाणे स्टिम्युलेटेड कंडिशन मध्ये ऍसिड सिक्रेशन होतं. त्यामध्ये 3 फेजेस आपण पाहिलेले आहेत. ओके. सिफॅलिक फेज, गॅस्ट्रिक फेज अँड इंटेस्टायनल फेज. तर ऑल फेजेस ऑफ ऍसिड सिक्रेशन सप्रेस्ड बाय H2 antagonist. ओके. ओके. आता हे सेंटेन्स नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण अ, ते लक्षात ठेवायला थोडं डिफिकल्ट जातं. सिक्रेटरी रिस्पॉन्स टू नॉट ओनली हिस्टामाइन बट ऑल अदर स्टिम्युलाई लाईक ऍसिटिल कोलिन, गॅस्ट्रिन, insulin, alcohol fold is attenuated. It reflects permissive role of histamine in amplifying responses of other secretagogues. तर आपल्याला हे माहित आहे की हे ड्रग हिस्टामाइन इंड्यूस ऍसिड सिक्रेशन सप्रेस करतं. परंतु आपण हे पण पाहिलंय की ऍसिटिल कोलिन इनडायरेक्टली हिस्टामाइन सप्रेशन, हिस्टामाइन रिलीज करतं. गॅस्ट्रिन पण इनडायरेक्टली हिस्टामाइन सिक्रेशन करतं. आपण पाहिलेलं आहे ऍसिटिल कोलिन आणि गॅस्ट्रिन हे परायटल सेलवर डायरेक्टली पण ऍक्ट होतात त्यांच्या रिसेप्टर थ्रू. त्याचप्रमाणे हे ऍसिटिल कोलिन आणि गॅस्ट्रिन एंटेरोक्रोमेफाईन सेलवर पण ऍक्ट होतात आणि तिथून हिस्टामाइन रिलीज होतं. मग तो हिस्टामाइन परायटल सेलवर ऍक्ट होऊन ऍसिड रिलीज होतं. म्हणजे ऍसिटिल कोलिन आणि गॅस्ट्रिनला डायरेक्ट ऍक्शन पण आहे परायटल सेलवर. ओके. आणि त्यामुळे ऍसिड सिक्रेशन होतं आणि इनडायरेक्ट ऍक्शन पण आहे. त्यात ते परायटल सेलवर न ऍक्ट होता इंटरोक्रोमेफाईन सेलवर ऍक्ट होऊन हिस्टामाइन रिलीज करतो आणि तो हिस्टामाइन मग ऍसिड सिक्रेशन करतो. त्यामुळं जर आपण H2 अँटागोनिस्ट दिलं तर ही इनडायरेक्ट ऍक्शन जे आहे ऍसिटिल कोलिनच्या, गॅस्ट्रिनच्या, त्याही सप्रेस होतात. ओके. This drug also responsible for decrease in the intrinsic factor secretion. Now we know that intrinsic factor is important for absorption of vitamin B12. Okay. So with this drug, is there any chance of vitamin B12 deficiency? Please remember, if we use for some days, chances of vitamin B deficiency, B12 deficiency is rare. But sometimes, rarely, prolonged use of this drug may responsible for vitamin B12, but it is rare. And it is due to decreased intrinsic factor secretion. आपल्याला माहिती आहे की B12च्या ऍब्सॉर्प्शन साठी इंट्रिन्सिक फॅक्टर लागतो आणि इंट्रिन्सिक फॅक्टर सिक्रेट नाही झालं तर B12चं ऍब्सॉर्प्शन होणार नाही. पण चान्सेस फार 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 रेअर आहे. ते ओके. त्याचप्रमाणे H2 अँटागोनिस्टला इसोफेजियल किंवा गॅस्ट्रिक मोटिलिटी किंवा लोअर इसोफेजियल स्फिंक्टरवर त्याची काही ऍक्शन नाही. हा पॉइंट लक्षात ठेवला नाही तरी चालेल. ह्या स्लाइड मधलं फक्त तुम्ही असं लक्षात ठेवलं की ऑल फेजेस ऑफ ऍसिड सिक्रेशन सप्रेस बट बेसल नॉक्टर्नल ऍसिड सिक्रेशन सप्रेस मोर कम्प्लिटली. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा ही स्लाइड लक्षात नाही ठेवली तरी चालेल, कारण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ती महत्वाची नाही. आता H2 अँटागोनिस्ट बद्दल मेकॅनिझम तुम्हाला सर्वांना लक्षात राहील, इझी आहे. तुम्हाला युजेस त्याचे लक्षात राहतात, बरोबर आहे.
आणि त्यांची नावं तुमच्या लक्षात राहतात, परंतु H2 अँटॅगोनिस्टचे ऍडव्हर्स इफेक्ट किंवा अजून एक ग्रुप जो आहे प्रोटॉन पंप इनिबिटर, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे, कारण ते असे पिक्युलर किंवा कॉमन पण नाही आहेत ऍडव्हर्स इफेक्ट, आणि असे खूप स्पेसिफिक पण नाही आहेत. त्यामुळे ऍडव्हर्स इफेक्ट H2 ब्लॉकर किंवा प्रोटॉन पंप इनिबिटरचे लक्षात ठेवायला थोडे डिफिकल्ट जातात. तर आपण ऍडव्हर्स इफेक्टवर आता कॉन्सन्ट्रेट करूया. H2 ब्लॉकर जे आहेत, सिमिटीडीन, रॅनिटीडीन, लोक्झाटिडीन, सर्व ते H2 ब्लॉकर्स आहेत. तसे सेफ ड्रग आहेत, परंतु काही पेशंट मध्ये आता हे नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे, त्याला काही एक्सप्लेनेशन नाही आहे. म्हणजे हेडेक, फटीग, डिझिनेस, हे मायल्जिया, बॉवेल अपसेट, ड्राय माउथ मे ऑकर बट रेअरली. मग हे तुम्हाला आता पाठच करावं लागणार आहे. हेडेक, फटीग, डिझिनेस, मायल्जिया. ओके. तर हेडेक आहे डोकंदुखी. फटीग म्हणजे थोडं काम केल्यानंतर थकवा जाणवतो. डिझीनेस, चक्कर आल्यासारखं. मायल्जिया म्हणजे मसल पेन. तर हे काही नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. बॉवेल अपसेट काही पेशंट मध्ये एक्सपिरियन्स झालेला आहे. ड्राय माउथ आहे. तर हे काही ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. त्याचप्रमाणे CNS ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये काही जे आहेत ते सगळ्याच पेशंट मध्ये देत नाही. जेव्हा आपण दिसत नाही, जेव्हा आपण लार्ज डोस H2 अँटागोनिस्ट पॅरेंटल रूटने देतो आणि पेशंटचं रिनल सिस्टीम ही इम्पेअर्ड असेल, त्यावेळेस त्या ड्रगचे जे CNS ऍडव्हर्स इफेक्ट आहे ते दिसून येतात, जसं कन्फ्युजनल स्टेट, रेस्टलेसनेस, कोमा. ओके. बट हे CNS ऍडव्हर्स इफेक्ट रिअरली दिसतात. जनरली ते एल्डरली पीपल मध्ये रिनल इम्पेअरमेंट असेल आणि जर आपण H2 अँटागोनिस्ट पॅरेंटल रूटने दिलं तर हे CNS ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात. ओरली आपण कॉमनली यूज करतो. ओके. विथ ओरल रूट हे CNS ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येत नाही, एवढे सिग्निफिकंटली दिसत नाही. ओके. तर CNS ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये कन्फ्युजनल स्टेट, रेस्टलेसनेस, कोमा हे काही एल्डरली पेशंट मध्ये ज्यांच्यात किडनी प्रॉब्लेम आहे त्या पेशंट मध्ये H2 अँटागोनिस्ट लार्ज डोस मध्ये IV दिले तर दिसून येते. हा सर्वात महत्वाचा पार्ट मी आता तुमच्याशी डिस्कस करतोय, एंडोक्राईन साईड इफेक्ट. आणि कोणते H2 ब्लॉकर्स बरोबर एंडोक्राईन साईड इफेक्ट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की सिमिटीडिन नावाचा जो ड्रग आहे इट इज असोसिएटेड विथ सम एंडोक्राईन ऍडव्हर्स इफेक्ट. त्या एंडोक्राईन ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे जो मेल मध्ये दिसून येतो, तो आहे इम्पोर्टन्स. इम्पोर्टन्स इन मेल अँड gynecomastia. This is also seen in male, and galactorrhea in female. These are the endocrine adverse effect of cimetidine. तर मेल मध्ये इम्पोर्टन्स हा एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. इन्क्रीज ब्रेस्ट साईज, त्याला आपण गायनेकोमेस्टिया म्हणतो. म्हणजे तुम्हाला कोणी विचारलं विच ड्रग प्रोड्यूस गायनेकोमेस्टिया, तर तुमचं एक आन्सर पाहिजे सिमिथिडिन. आणि फिमेल पेशंट मध्ये गॅलेक्टोरिया नावाचा ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो. तर हे ऍडव्हर्स इफेक्ट स्पेसिफिकली सिमिटिडिन मुळे दिसून येतात. म्हणजे बाकी H2 अँटागोनिस्ट बरोबर हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येत नाही. म्हणजे तुम्हाला सिमिटिडिनचे ड्रॉबॅक जर विचारले तर ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके. ओके. सिमिटिडिनचे जर साईड इफेक्ट विचारले तर हे तुम्हाला माहित पाहिजे. आता गायनोकोमेस्टिया म्हणजे इन्क्रीज इन ब्रेस्ट साइज. गॅलेक्टोरिया मीन्स इन्क्रीज मिल्क रिलीज फ्रॉम द ब्रेस्ट, त्याला आपण गॅलेक्टोरिया असं म्हणतो. तर हे ऍडव्हर्स इफेक्ट का दिसून येतात सिमिटिडिन बरोबर त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. तर इम्पोर्टन्स जो आहे, तर हा ऍडव्हर्स इफेक्ट का दिसतो की सिमिटिडिनला अँटी एंड्रोजेनिक ऍक्शन आहे. आता डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन हा एक अँड्रोजन आहे, आपल्याला माहित आहे. ओके.
आणि डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन त्याचं कार्य त्याच्या रिसेप्टर थ्रू करतो, म्हणजे टेस्टेस्टेरॉन रिसेप्टरवर तो ऍक्ट होतो. तर सिमिटिडिन अँटी अँड्रोजेनिक ऍक्शन कशी प्रोड्यूस करते? अँटी अँड्रोजेनिक ऍक्शन म्हणजे ह्या डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनची ऍक्शन सिमिटिडिन प्रिव्हेंट करते. कशी करते? सिमिटिडिन रिस्पॉन्सिबल फॉर displacement of dihydrotestosterone from its cytoplasmic receptor. जिथं डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन रिसेप्टरला बाइंड झालेला आहे त्या साईटवरून डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनला हे सिमिटिडिन डिस्प्लेस करतं आणि त्याच्यामुळं डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनची ऍक्शन कमी होते आणि त्याच्यामुळे इम्पॉर्टन्स ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो. द गायनोकोमेस्टियन गॅलेक्टोरिया का दिसून येतं ते आपण पाहणार आहोत. सिमिटिडिन एक तर इस्ट्रॅडियोलचं मेटाबॉलिझम इनहिबिट करतो, त्यामुळे इस्ट्रोजनची लेवल वाढते. इस्ट्रोजन इस्ट्रोजन रिसेप्टरवर जे आहेत ब्रेस्ट वरचे त्यावर ऍक्ट झाला, त्यामुळं ते ब्रेस्टची साईज मेलमध्ये वाढते. त्याचप्रमाणे प्रोलॅक्टिन लेवल जी आहे ती सिमिटिडिन वाढवतो आणि त्यामुळं गॅलेक्टोरिया दिसून येतं. तर ऍटलिस्ट साईड इफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे. रिझन जर माहित नसेल, इट्स ओके. तर आपण पाहिलं इम्पॉर्टन्स इज ड्यू टू अँटी एंड्रोजेनिक ऍक्शन ऑफ सिमिटिडिन. इट इज ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऑफ डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन फ्रॉम देअर बाइंडिंग रिसेप्टर. Gynecomastia and galactoria. The reason cimetidine inhibits metabolism of estradiol and increases serum prolactin level. So these are the classical adverse effect of cimetidine, and with other H2 antagonists, these adverse effects are not seen. तर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ रॅनिटिडिन ओव्हर सिमिटिडिन, तर तुम्हाला सांगता आला पाहिजे की रॅनिटिडिन बरोबर इम्पॉर्टन्स, गायनोकोमेस्टिया, गॅलेक्टोरिया हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येत नाही. सिमिटिडिन बरोबर हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. एक तुमचा डिफरन्शिएटिंग पॉईंट इथं सिमिटिडिन आणि रॅनिटिडिन बदला मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके. त्याचप्रमाणे अदर साईड इफेक्ट मध्ये हिपॅटोटॉक्झिसिटी होऊ शकते, पण खूप रेअर आहे. जे लिव्हर एन्झाईम आहे ते एलिव्हेट होऊ शकतात. ट्रान्झिएंट इलिव्हेशन ऑफ द प्लाझ्मा अमायनो ट्रान्सफरेज एन्झाईम. त्याचप्रमाणे जर बोलस आय व्ही इंजेक्शन आपण दिलं, बोलस आय व्ही इंजेक्शन, बोलस आय व्ही म्हणजे विदाऊट डायल्युशन, जर आपण H2 अँटागोनिस्ट यूज केले तर these H2 antagonists responsible for release of histamine, and histamine may responsible for bradycardia, arrhythmia and cardiac arrest. So instead of bolus injection, if we want to use H2 antagonist by parental route, instead of bolus injection, give slow IV infusion of H2 antagonist. You have to remember this. Don't use bolus injection. Bolus means we administer drug directly into the vein without dilution. Okay. लक्षात आलं तुमच्या इथपर्यंत पाठ? समजलाय? हो सर. ओके. आता ड्रग इंटरॅक्शन विषयी जर तुम्हाला विचारलं तर कोणत्या ड्रग इंटरॅक्शन याच्या बरोबर दिसून येतात ते आपण पाहणार आहोत. ड्रग इंटरॅक्शन मध्ये आता हा पाठ एक्झाम मध्ये लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाही आहे, पण व्हायवात विचारला तर तुम्हाला माहित पाहिजे. Okay. जर आपण अँटॅसिड यूज केलं तर अँटॅसिड H2 ब्लॉकरचं ऍब्सॉर्प्शन कमी करतं. त्यामुळं अँटॅसिड आणि H2 ब्लॉकर्स आपण जर एकत्र देणार असू तर अँटॅसिड आणि H2 ब्लॉकर्स देताना ऍटलिस्ट 2 आवर्सचा गॅप दोघांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पाहिजे. बरोबर आहे. तर अँटॅसिड डिक्रीजेस ऍब्सॉर्प्शन ऑफ H2 ब्लॉकर. मग H2 ब्लॉकरचं ऍब्सॉर्प्शन कमी झालं तर ऍक्शन कमी होऊ शकते. बरोबर आहे. म्हणून अँटॅसिड आणि H2 ब्लॉकर जर आपण एखाद्या पेशंट मध्ये देत असू
तर अँटॅसिड आणि H2 ब्लॉकर देताना दोन्ही ड्रगच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ऍटलिस्ट 2 तासाचा गॅप असणं फार महत्वाचं आहे. ओके. आता दुसरी इंटरॅक्शन मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. व्हॉट इज कीटोकोनाझोल? Antifungal drug. Antifungal drug, and it is a acidic drug. It is a acidic drug. So it absorbed from the stomach by passive diffusion. So which environment of the stomach facilitate passive diffusion? Acidic environment of basic environment. Acidic. We have discussed acidic drug if remain in acidic medium. ओके, जनरल फार्मॅक मधला पार्ट आहे. जर ऍसिडिक ड्रग ऍसिडिक मीडियम मध्ये प्रेझेंट असतील तर ते आयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतात की अनआयोनाइज? Unionized. अनआयोनाइज. व्हेरी गुड. आणि अनआयोनाइज फॉर्म हा लिपिड सोल्युबल आहे का इनसोल्युबल? Lipid soluble. सोल्युबल. आणि त्याच्यामुळं पॅसिव्ह डिफ्युजननी ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं जर पीएच कमी असेल स्टमकचा. आणि ऑब्विसली H2 ब्लॉकर दिला तर ऍसिड सिक्रेशन कमी झालं तर पीएच वाढू शकतो. आणि त्याच्यामुळं ऍब्सॉर्प्शन ऑफ ऍसिडिक ड्रग जे आहेत ते कमी होऊ शकतं जर आपण सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन दिलं तर. त्यामुळं सिमिटिडिन, रॅनिटिडिन किंवा फॅनोटिडिन, कीटोकोनाझोल हा ऍसिडिक ड्रग आहे त्याच्याबरोबर दिलं तर कीटोकोनाझोलचं ऍब्सॉर्प्शन काय होतं? कमी होतं. कमी होईल. मग त्यामुळं हे दोन ड्रग ग्रुप देतानाही ऍटलिस्ट 2 तासाचा गॅप दोन्ही ड्रगच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पाहिजे जर आपल्याला दोन्ही ड्रग पेशंटला द्यायचे असेल. याच्या पुढची ड्रग इंटरॅक्शन अशी आहे की हा सिमिटिडिन जो ड्रग आहे हा एन्झाईम इन्हिबिटर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एन्झाईम इन्हिबिटर आहे. ओके. त्यामुळं सिमिटिडिन जर दुसऱ्या ड्रग बरोबर देत असू, सपोज सिमिटिडिन आपण जर ड्रग बी बरोबर देत असू आणि ड्रग बी च्या मेटाबॉलिझम साठी एक एन्झाईम लागत असेल, बी चं मेटाबॉलिझम हे एक्स एन्झाईमनी इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये होत असेल, ओके, आणि जर आपण सिमिटिडिन त्या बी ड्रग बरोबर देत असू आणि आपल्याला माहित आहे सिमिटिडिन इज एन्झाईम इनिबिटर आणि सपोज हा सिमिटिडिन ड्रग एन्झाईम एक्स ला इनहिबिट करत असेल तर बी ड्रगचं मेटाबॉलिझम काय होईल? इनिबिट होईल. इनहिबिट होईल. मग बी ड्रग त्याच्या इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल का? नाही. मग बी ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काय होईल? वाढेल. इन्क्रीज होईल. म्हणजेच बी ड्रगची काय होऊ शकते? टॉक्सिसिटी. टॉक्झिसिटी. म्हणजे जे ड्रगचं मेटाबॉलिझम मुळे तो ड्रग इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतोय आणि त्यासाठी जे एन्झाईम्स लागत आहेत ते एन्झाईम जर सिमिटिडिनने इनिबिट झाले तर त्या दुसऱ्या ड्रगची टॉक्झिसिटी सिमिटिडिन बरोबर होऊ शकते. दिस इज द ड्रग इंटरॅक्शन विच टेक्स प्लेस ऍट द लेवल ऑफ मेटाबॉलिझम. ओके, ठीक आहे, लक्षात आलं? सो सिमिटिडिन इनहिबिट्स मेटाबॉलिझम ऑफ थिओफाइलिन, फिनिटोइन, कार्बामेझिपाइन, मेट्रोनिडायझॉल, वारफेरिन. आता हे ड्रगची नावं लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. एखादं दोन नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. थिओफाइलिन माहिती आहे तुम्हाला काय आहे? हो माहिती सर. काय आहे, कुठे यूज होतो? अस्थमा मध्ये. व्हेरी मिथिल गुड. झाले. मिथिल जाणतील. थिओफाइलिन माहिती आहे. फिनिटोइन आपला झाला नाही, हा अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे. कार्बामॅझिपाइन पण अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे. मेट्रोनिडायझॉल अँटीबायोटिक आहे. वारफेरिन, स्पेलिंग मिस्टेक आहे नाही पाहिजे, वारफेरिन हा ओरल अँटीकोएग्युलंट आहे. या सर्वांचा मेटाबॉलिझम सिमिटिडिन इनहिबिट करतो आणि त्याच्यामुळे या ड्रगचे ऍडव्हर्स इफेक्ट काय होऊ शकता? मग वाढतील. वाढतील. तर ही एक इंटरॅक्शन आहे. आपला
या ड्रग इंटरॅक्शन डिस्कस करण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला ते कळलं पाहिजे की ही ड्रग इंटरॅक्शन कोणत्या लेवलला होते. सिमिटीडिन कीटोकोनाझोलची ड्रग इंटरॅक्शन ही कोणत्या लेवलला होते? मेटाबॉलिझम. सिमिटीडिन कीटोकोनाझोल ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन लेवलला. आणि सिमिटीडिन आणि आपण जर ह्या बाकी थिओफायलिनची म्हणली तर ती कोणत्या लेवलला होते? मेटाबॉलिझमला. मेटाबॉलिझम. तर हे जे ड्रग इंटरॅक्शन आहेत ह्या फार्मॅकोकायनेटिक टाइप ऑफ ड्रग इंटरॅक्शन आहे. म्हणजे एक ड्रग दुसऱ्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम किंवा एक्सक्रीशन यापैकी काही अफेक्ट करत असेल आणि त्यामुळे दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर होत असेल तर अशा इंटरॅक्शनला आपण कोणत्या टाईपचे इंटरॅक्शन म्हणतो? फार्मॅकोकायनेटिक टाइप ऑफ ड्रग इंटरॅक्शन. मग फार्मॅकोकायनेटिक टाइप ऑफ ड्रग इंटरॅक्शन कोणकोणत्या लेवलला होऊ शकता? ऍब्सॉर्प्शन लेवलला होऊ शकता, डिस्ट्रीब्युशन लेवलला होऊ शकता, मेटाबॉलिझम लेवलला होऊ शकता आणि एक्सक्रीशन लेवलला होऊ शकता. लक्षात आलंय? ओके. तर आपण ऍब्सॉर्प्शन लेवल आणि मेटाबॉलिझम लेवलचं एक एक एक्झाम्पल इथं क्लिअर केलेलं आहे. ओके. डिस्ट्रीब्युशन लेवलला जे इंटरॅक्शन आहे ह्या प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगच्या जे डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि एक्सक्रीशन लेवलच्या ज्या ड्रग इंटरॅक्शन आहे तर एक ड्रग दुसऱ्या ड्रगचं एक्सक्रीशन जर अल्टर करत अफेक्ट करत असेल तर ते आहेत. जसं आपण प्रोबेनिसिल पेनिसिलिनची इंटरॅक्शन ऑलरेडी पाहिलेली आहे. लक्षात आलाय पाठ हा? फार्मॅकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन, टाइप्स ऑफ फार्मॅकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन ऍट ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन या 4 प्रकारच्या फार्मॅकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन आहेत. क्लिअर झालं एवढं? हो सर. ओके. आता ऍडव्हान्टेजेस ऑफ अदर एस टू अँटॅगोनिस्ट ओव्हर सिमिटीडिन हा प्रश्न तुम्हाला व्हायवेत जर एस एस टू ब्लॉकर विचारले किंवा पेप्टिक कल्चरची मॅनेजमेंट विचारली तर 110% हा क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ अदर एस टू ब्लॉकर्स ओव्हर सिमिटीडिन, किंवा दुसरा क्वेश्चन व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ रॅनिटिडिन ओव्हर सिमिटीडिन. तर आपण सगळ्यांचंच ओव्हरऑल पाहूया, त्यात रॅनिटिडिन पण येऊन जाईल. अदर एस टू ब्लॉकर्स आर मोर पोटेंट दॅन सिमिटीडिन. याचा अर्थ काय होतो मग? व्हॉट इट सजेस्ट? लो डोसला ऍक्शन होते. लो डोस लागेल ऍक्शन. लो डोस, कमी डोसला बाकीचे एस टू अँटागोनिस्टला इफेक्टिव्ह असेल तर तुम्ही सिमिटिडिनचा डोस पहा, रॅनिटिडिनचा पहा, फॅमोटिडिनचा पहा, तर सिमिटिडिनचा डोस जास्त आहे. बरोबर. Longer duration of action with greater 24-hour acid separation seen with other H2 blocker as compared to cimetidine. अदर H2 ब्लॉकर म्हणजे रॅनिटिडिन असेल किंवा बाकी असतील ते लॉंग ऍक्टिंग आहे आणि ऍसिड सेपरेशन त्यांचं 24 आवर्सचं जर कॅल्क्युलेट केलं तर चांगल्या प्रकारे ऍसिड सिक्रेशन सप्रेस करतात सिमिडीन पेक्षा. त्यांना अँटी एंड्रोजेनिक ऍक्शन नाही आहे. त्यामुळं अदर H2 ब्लॉकर कोणता साईड इफेक्ट नाही प्रोड्यूस करणार? गायनेकोमास्टिया, गॅलेक्टोरिया, अँटी इम्पोर्टन्सी. एंड्रोजेनिक ऍक्शन मुळे इम्पोर्टन्सी सॉरी त्यांना तो नो अँटी हायड्रोजेनिक ऍक्शन म्हणजे इम्पॉर्टन्स येणार नाही. दे हॅव नो इफेक्ट ऑन इस्टेडिवल मेटाबॉलिझम. दे डू नॉट इन्क्रीज प्रोलॅक्टिन रिलीज ड्यू टू दिस ऍक्शन. नो एंडोक्राइन ऍडवर्स इफेक्ट लाईक इम्पोर्टन्स, गायनेकोमेस्टिया, गॅलेक्टोरिया सी विथ अदर एस टू ब्लॉकर्स. लक्षात आलं? लक्षात आलं? ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस बाकी एस टू ब्लॉकर्स बरोबर कमी आहे सिमिटिडिन पेक्षा, कारण सिमिटिडिनचं जे मेटाबॉलिझम लेवलचं इंटरॅक्शन आहे ते बाकी बरोबर दिसत नाही, कारण सिमिटिडिन हा एन्झाईम इनिबिटर आहे परंतु बाकीचे एस टू ब्लॉकर्स हे एन्झाईम इनिबिटर्स नाहीत. बरोबर. So with other H2 blockers, drug interaction are less. With other H2 blockers, CNS adverse effects are also less. Also, other side effects like headache, diarrhea, constipation, dizziness, also low. Okay. तर हे काही ऍडव्हान्टेजेस आहेत अदर एस टू ब्लॉकरचे सिमिटिडिनवर. तर हे लक्षात राहतील तुमच्या.
अदर एच टू ब्लॉकर समजा रॅनिटिडिन पाहूया. रॅनिटिडिन मोर पोटेंट राहील, लॉंगर ऍक्टिंग राहील, नो endocrine adverse effect because no anti-androgenic action, no effect on estradiol metabolism, no increase in prolactin release. So gynecomastia, impotence, galactorrhea, these adverse effects are not seen with ranitidine. Chances of drug interactions are less with ranitidine, less CNS adverse effect with ranitidine. लक्षात आलं? समजलाय पाठ आतापर्यंतचा? हो सर. आता आपण थोडं सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करत आहोत, स्लो डिस्कस करत आहोत. त्यामुळं ह्या सगळ्या पॉइंट्सवर क्वेश्चन विचारले जातात, म्हणून मी त्या प्रत्येक पॉइंट्सला डिटेलमध्ये एक्सप्लेन करत आहे. कारण मेकॅनिझम तुम्हाला लिहिल, पण जे 2-2 मार्काचे क्वेश्चन आहे, कधी 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ रॅनिटिडिन ओव्हर सिमिटिडिन, तर तुम्हाला ते 4-5 ऍडव्हान्टेज आलेच पाहिजे. लक्षात आलं? आता प्रत्येक ड्रगचं, इंडिव्हिज्युअल ड्रगचं सॅलियन फ्युचर तुम्हाला माहीत असणं आवश्यक नाहीये. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करत आहोत. सिमिटिडिन लेस पोटेंट आहे, एंडोक्राईन साईड इफेक्ट आहेत, एन्झाईम इनिबिशन हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. डोस पहा 400 मिलीग्रॅम बीडी किंवा 800 मिलीग्रॅम ऍट बेड टाइम. डोस जास्त आहे कारण तो लेस पोटेंट आहे. रॅनिटिडिन 5 टाइम्स मोर पोटेंट दॅन सिमिटिडिन, त्यामुळे 800 वरून डोस 5 टाइम्स कमी होतो, डायरेक्ट 150 वर येतो. बरोबर आहे? आता रिसेंटली रॅनिटिडिन बद्दल एक कन्सर्न दिसून आला, तुम्हाला सर्वांना माहित आहे. ओके, रॅनिटिडिन बरोबर कॅन्सरचं रिस्क दिसून आली. ऐकलंय तुम्ही ते? हो सर. रॅनिटिडिन जे प्रिपरेशन आहे, झॅन्टॅक नावाचं ब्रँड नेम आहे, तर त्या प्रिपरेशन बरोबर कॅन्सरचे रिस्क दिसून आली, काही केसेस डिटेक्ट झाल्यात. परंतु हे ऍक्च्युली रॅनिटिडिन मुळे नव्हतं. रॅनिटिडिन मुळे हे नव्हतं, तर रॅनिटिडिन बरोबर अजून एक सबस्टन्स त्या प्रिपरेशन मध्ये होता. तर हा जो प्रॉब्लेम होता झॅन्टॅकचा, इट वॉज ड्यू टू कंटॅमिनेशन ऑफ रॅनिटिडिन विथ NDMA. व्हॉट इज NDMA? नायट्रोसो डायमिथिल अमाइन. तर रॅनिटिडिनचं कंटॅमिनेशन ह्या नायट्रोसो डायमिथिल अमाइन बरोबर झालं होतं झॅन्टॅक प्रिपरेशन मध्ये. आणि त्यानंतर ह्या म्हणजे त्यामुळं ह्या प्रिपरेशन बरोबर जे कॅन्सरचे जे काही केसेस डिटेक्ट झाल्या, त्या डिटेक्ट झाल्या होत्या. लक्षात आलं तुमच्या? हे ऐकलं होतं हे झॅन्टॅकचा प्रॉब्लेम? नाही सर. ठीक आहे, तुम्ही सर्च करा ग्रुप याच्यावर, गुगलवर. ओके, रिस्क ऑफ कॅन्सर विथ रॅनिटिडिन, आणि ते झॅन्टेक प्रिपरेशन मुळे का आलं, तर इट इज ड्यू टू कंटॅमिनेशन ऑफ रॅनिटिडिन विथ विच सबस्टन्स? नायट्रोसो डायमिथिल अमाइन. खूप कॉमनली यूज केला गेलेला आहे हा रॅनिटिडिन. बरोबर आहे? आता पण कॉस्ट इफेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू रॅनटॅक खूप कॉमनली यूज होते. रोटमपम इनिबिटर आपण प्रेफर करतो, पण पेशंटची कॅपॅसिटी नसेल तर आपण रॅनटॅक यूज करत होतो. बरोबर आहे? तर झॅन्टॅकचा प्रॉब्लेम तो होता. ओके, हे तुम्हाला 150 मिलीग्राम बीडी और 300 मिलीग्राम ओडी. फॅमोटिडिन हा अजून पोटेंट ड्रग आहे, रॅनिटिडिन पेक्षा पोटेंट आहे. डोस डायरेक्ट 20 to 40 मिलीग्राम लागतो, 20 मिलीग्राम बीडी किंवा 40 मिलीग्राम ओडी. रोक्झॅटिडिन हा रॅनिटिडिन पेक्षा 2 टाइम्स पोटेंट आहे, त्यामुळं डोस जो आहे तो हाफ लागेल रॅनिटिडिन पेक्षा. लॅफ्युटिडिन नवीन ड्रग आहे, जनरली तो
जपानमध्ये आणि इंडियामध्ये जास्त यूज होतो. जपानमध्ये तो डेव्हलप झालेला आहे. ओके. लॅफोटिडीन बद्दलचे जे ऍडिशनल ऍक्शन आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे नाहीयेत. जस्ट मी तुम्हाला डिस्कस करत आहे, कारण नोट्स मध्ये पण मी हे इंडिव्हिज्युअल ड्रग मेन्शन नाही केलेले. स्लाइड्स मध्ये केले, कारण एक्झाम मध्ये कोणीही इंडिव्हिज्युअल ड्रग विचारत नाही, पण तुम्हाला माहित पाहिजे म्हणून आता मी डिस्कस करत आहे. तर लॅफोटिडीन बद्दल ऍडिशनल काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर नायट्रिक ऑक्साईड प्रोडक्शन हे लॅफोटिडीन करतं. तुम्ही मला सांगा, तो अग्रेसिव्ह फॅक्टर आहे नायट्रिक ऑक्साईड का डिफेन्सिव्ह फॅक्टर आहे पेप्टिक साठी? आपण काल पाहिलेलं आहे की नायट्रिक ऑक्साईड हा एक डिफेन्सिव्ह. डिफेन्सिव्ह फॅक्टर आहे. तर काही ड्रगला नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी असते, तसं लॅफोटिडीनला नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे. त्याचप्रमाणे तो गॅस्ट्रिक म्युकोजल ब्लड फ्लो इन्क्रीज करतो, म्युकस प्रोडक्शन वाढवतो, सोमॅटोस्टॅटिन रिलीज वाढवतो. सोमॅटोस्टॅटिनचं आपण पाहिलेलं आहे हिस्टामिन रिलीज वर इन्हिबिटरी इफेक्ट आहे. म्हणजे इनडायरेक्टली लॅफोटिडीन जो आहे तो सोमॅटोस्टॅटिन थ्रू पण हिस्टामिन रिलीज कमी करणार आहे. हे सर्व गोष्टी लॅफोटिडीनच्या बद्दल आहे. 10 मिलीग्राम बीडी डोस आहे. ऐकलंय तुम्ही लॅफोटिडीन का नाही? आपण सर्व बहुतेक प्रोटॉन पंप इन्हिबिटर वरच शिफ्ट झालेलो आहोत, बरोबर आहे? रॅन्टॅकचा यूज होतोय का? हो होतो सर. हो होतो. ओके, ठीक आहे. आता ते झॅन्टॅक बरोबर दिसून आलेलं आहे, त्याच्यानंतर बाकी प्रिपरेशन बरोबर नाही आणि इट इज ड्यू टू कंटॅमिनेशन. ठीक आहे. तर रिसेंट रॅन्टॅक बद्दलचे जे न्यूज आहे ते तुम्ही सर्च करा, रीड करा, काही आर्टिकल असतील तर पहा. ठीक आहे. ओके, आता हे युजेस जे आहेत मी H2 ब्लॉकर आणि प्रोटॉन पंप इन्हिबिटरचे युजेस आपण एकत्र पण डिस्कस केले तरी चालू शकता. ओके. तर ठीक आहे, मी पहिले इथं डिस्कस करेल, परत प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स आले तर डिस्कस करेल, कारण युजेस 90% सेम आहे. फक्त एच प्रोटॉन पंप इन्हिबिटर आपण एच पायलोरिन पेप्टिक अल्सर असेल तर त्यात यूज करतो. H2 ब्लॉकर्स आपण यूज करत नाही. तर जनरली H2 ब्लॉकर्स हे सगळे इक्वली इफिकेशियस आहे. म्हणजे असं नाही की रॅन्टॅकचा इफेक्ट जास्त आहे आणि सिमिटिडिनचा कमी आहे, असं नाही. ले ते मोर पोटेन आहे रॅन्टॅक, पण सगळे H2 ब्लॉकर्स इक्वली इफिकेशियस आहे. म्हणजे त्यांची ऍसिड सप्रेशन ऍक्शन ही सगळ्यांची सारखी आहे. असं कोणी सुपेरियर नाही की फॅमोटिडिन सुपेरियर आहे रॅनिटिडिन पेक्षा, असं काहीही नाहीये. सगळे इक्वली इफिकेशियस आहे. हा, पोटेन्सी मध्ये कमी जास्त प्रमाण आहे, पोटेन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू डिफरन्सेस आहे, पण सगळे H2 अँटॅगोनिस्ट हे इक्वली इफिकेशियस आहे. आता H2 ब्लॉकर पेक्षा प्रोटॉन पंप इन्हिबिटर आपण का जास्त प्रेफर करतो? तर प्रोटॉन पंप इन्हिबिटरचा जर विचार केला तर 24 आवर राऊंड द क्लॉक ऍसिड सप्रेशन हे जास्त आहे H2 ब्लॉकर पेक्षा. आणि प्रोटॉन पंप इन्हिबिटर फायनल स्टेज ऑफ ऍसिड सिक्रेशन जे आहे ते इन्हिबिट करतात. आपण पाहिलेलं आहे प्रोटॉन पंप वेगवेगळ्या पाथवेने ऍक्टिव्हेट होतात. तर प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स हे असे ड्रग आहे की कोणत्याही पाथवेने प्रोटॉन पंप ते ऍक्टिव्हेट होऊ देत नाही, कारण ते प्रोटॉन पंपला ब्लॉक करतात. त्यामुळं जी फायनल स्टेज आहे ऍसिड सिक्रेशनची ते ब्लॉक करतात. तर युजेस आपण पाहूया. पेप्टिक अल्सरसाठी आता प्रोटॉन पंप इन्हिबिटर प्रेफर करतात. H2 ब्लॉकर्स आपण पहिले यूज करत होतो. ओके. ड्युडेनल अल्सरला 4 वीक दिलं तर 60 ते 80% ड्युडेनल अल्सर हील व्हायचे. गॅस्ट्रिक जे आहे सॉरी ड्युडेनल अल्सर जे आहेत ते जर आपण 8 वीक हे ड्रग यूज केले तर हिलिंग रेट वाढतो, 70 to 90% होतं. ओके. आणि गॅस्ट्रिक अल्सरचा जर विचार केला तर हिलिंग ही स्लो आहे ड्युडेनल अल्सर पेक्षा विथ H2 अँटागोनिस्ट.
ओके. आता ओव्हरऑल पेप्टिक अल्सरसाठी जर कोणी तुम्हाला ड्रग ऑफ चॉईस विचारलं तर त्याचा आन्सर आहे प्रोटॉम्पम इनिबिटर. ओके. एनसेड इंड्यूस पेप्टिक अल्सर असेल त्याला ही ड्रग ऑफ चॉईस आहे प्रोटॉम्पम इनिबिटर. एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर इन्फेक्शन असेल त्यात तुम्हाला ऍसिड सप्रेशन साठी ड्रग यूज करायचा असेल त्याचंही आन्सर आहे प्रोटॉम्पम इनिबिटर. म्हणजे आता प्रोटॉम्पम इनिबिटर आपण म्हणजे H2 ब्लॉकर्स आर रिप्लेस बाय प्रोटॉम्पम इनिबिटर नाऊ. ओके. नॉक्टर्नल नॉन अल्सर डिस्पेप्सिया मध्ये आपण यूज करतो. डिस्पेप्सिया म्हणजे ॲबनॉर्मल ऍसिड सिक्रेशन असतं, त्यात अल्सर डेव्हलप झालेला नसतो. जर आपण स्कोपी केली तर अल्सर दिसत नाही, परंतु पेशंटला ॲबडॉमिनल ब्लोटिंग, डिस्टेन्शन, पेन इन इपिगॅस्ट्रिक रिजन ह्या सिम्पटम्स असतात, तर त्याला आपण डिस्पेप्सिया असं म्हणतो, नॉन अल्सर डिस्पेप्सिया. ओके. कॅरेक्टराइज बाय ॲबडॉमिनल फुलनेस, गॅस, ब्लोटिंग, पेन, नॉशिया. ओके. तर आपण दोन्ही यूज करू शकतो, H2 ब्लॉकर किंवा प्रोटॉम्पम इनिबिटर. ओके. आणि ते इक्वली इफिकेशियस आहे. तर डिस्पेप्सियासाठी आपण दोघांपैकी काही यूज केलं तरी चालू शकतं. ब्लिडिंग अल्सर जे आहे त्यात आपण हे ड्रग यूज करू शकतो. ओके. ओके. तर काही स्ट्रेसफुल कंडिशन जे आहेत जसे हिपॅटिक कोमा आहे, बर्न आहे, ट्रोमा आहे, प्रोलॉंग सर्जरी आहे, प्रोलॉंग इंटेन्सिव्ह केअर आहे, रिनल फेल्युअर आहे, ऍस्पेक्झिया आहे, अशा काही कंडिशन आहेत त्यामध्ये गॅस्ट्रिक इरोजन किंवा ब्लिडिंग होऊ शकतं. अशा याच्यातही हे ड्रग इफेक्टिव्ह आहे. ओके. तर जिथं ब्लिडिंग अल्सर आहे त्यामध्ये आपण H2 ब्लॉकर किंवा प्रोटॉन पंप इनिबिटर पॅरेंटल रूटनी यूज करायला पाहिजे बाय IV इन्फ्युजन, कारण त्यामुळं ऍक्शन फास्ट होईल. ओके. तर एक लक्षात घ्या की ब्लिडिंग अल्सर जर असेल तर ब्लिडिंग अल्सर मध्ये जो क्लॉट तयार झालेला असतो, ओके, त्याने ब्लिडिंग प्रिव्हेंट होतं. तो क्लॉट ऍसिड जर जास्त सिक्रेट झालं तर तो क्लॉट डिस्प्लेस होतो. ओके. आणि परत ब्लिडिंग चालू होतं. त्यामुळं ब्लिडिंग अल्सर मध्ये जर आपण ऍसिड सिक्रेशन सप्रेस केलं तर हे जे क्लॉट तयार झालेला आहे, ओके, ओके, तो स्टेबल राहील. लक्षात आलं तुम्हाला रिझन? समजलंय ब्लिडिंग Yes. अल्सर मध्ये काय होऊ शकतं? तर जे ब्लिडिंग अल्सर्स आहेत किंवा इरोजिव्ह गॅस्ट्रायटिसच्या पेशंट मध्ये जे ब्लिडिंग होतं, तर ब्लिडिंग अल्सर्स मध्ये जो क्लॉट तयार होतो तो क्लॉट स्टेबल राहणं महत्वाचं आहे. आणि अशा पेशंट मध्ये जर ऍसिड सिक्रेशन जास्त असेल तर ते ऍसिड काय करतं, त्या क्लॉटला डिसलॉज करेल. डिस्लॉज करेल. त्यामुळं आपण जर ऍसिड सिक्रेशन कमी केलं तर जो क्लॉट तयार होणार आहे तो काय राहील, स्टेबल राहील. म्हणजे जी ब्लिडिंग आहे ते आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. कमी करू शकतो. तर त्यात H2 ब्लॉकर किंवा प्रोटॉन पंप इनिबिटर आपण यूज करतो IV इन्फ्युजन. ठीक आहे. नेक्स्ट यूज आहे GERD. व्हॉट इज GERD? गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. Gastroesophageal reflux disease. गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. या पेशंट मध्ये स्टमक मधलं कंटेंट हे इसोफेगस मध्ये येतो, कारण इसोफेगस आणि स्टमक मधला जो स्पिंक्टर आहे, इसोफेजियल स्पिंक्टर, हा व्यवस्थित कार्य करत नसतो आणि स्टमक मधलं कंटेंट इसोफेगस मध्ये येतं. त्याला गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतात. तर आपण H2 ब्लॉकर्स यूज करू शकतो, परंतु यामध्ये ड्रग ऑफ चॉईसचा विचार केला तर यामध्ये प्रोटॉम्पम इनिबिटर्स आपण यूज करतो. आणि हे प्रोटॉम्पम इनिबिटर आपण अलॉंग विथ प्रोकायनेटिक ड्रग यूज करतो. प्रोकायनेटिक ड्रगचे नाव तुम्हाला आता माहित आहेत. ओके. तुम्ही डे टू डे प्रॅक्टिस मध्ये यूज करत आहात ते ड्रग, मेटोक्लोप्रामाइड, डॉमपेरिडॉन, हे ड्रग ऐकलेले आहे तुम्ही.
बरोबर आहे. तर हे ड्रग आपण यूज करतो कोणाबरोबर? प्रोटॉन पंप इनिबिटर. तर प्रोटॉन पंप इनिबिटर आणि प्रोकायनेटिक ड्रगचं कॉम्बिनेशन आपण GERD मध्ये देतो. H2 ब्लॉकर्स आता जनरली प्रेफर्ड करत नाही. त्याचप्रमाणे प्रोफेलॅक्सिस ऑफ ऍस्पिरेशन न्यूमोनिया, त्यामध्येही आपण H2 ब्लॉकर्स यूज करतो. तर H2 ब्लॉकर्स आपण किंवा प्रोटॉन पंप इनिबिटर ही ह्या सिच्युएशन मध्ये यूज करतात. एखाद्या पेशंटला अनेस्थेशिया देताना अनेस्थेशियाचे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून आपण अनेस्थेशिया देण्या अगोदर काही ड्रग देतो. त्या ड्रगला, जे ड्रग अनेस्थेशियाचे कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण देतो, अनेस्थेशिया देण्याच्या आधी, त्याला आपण प्री अनेस्थेटिक मेडिकेशन असं म्हणतो. ऐकलंय तुम्ही वर्ड प्री हो सर. अनेस्थेटिक मेडिकेशन? ओके. हो सर. तर त्याच्यावर 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट आर प्री अनेस्थेटिक मेडिकेशन, विच ड्रग्स वी यूज ॲज ए प्री अनेस्थेटिक मेडिकेशन? तर प्री अनेस्थेटिक मेडिकेशन मध्ये आपण H2 ब्लॉकर्स किंवा प्रोटॉन पंप इनिबिटर यूज करतो टू प्रिव्हेंट ऍस्पिरेशन निमोनिया ड्युरिंग सर्जरी, ड्युरिंग ऑपरेटिव्ह प्रोसिजर. लक्षात आलं तुम्हाला? हो सर. तर आपण प्रेफरेबली ते अनेस्थेशिया द्यायच्या आधी हे देतो. तर प्री अनेस्थेटिक म्हणून त्याचा यूज आहे. H2 ब्लॉकर्स आपण आर्टिकेरिया मध्येही यूज करू शकतो. जनरली H1 अँटॅगोनिस्ट आपण यूज करतो. जर H1 अँटॅगोनिस्टने फरक पडला नाही तर आपण यूज करतो. परंतु आर्टिकॅरिया पॉइंट ऑफ व्ह्यू जर तुम्हाला कोणी विचारलं H2 अँटॅगोनिस्ट आणि H1 अँटॅगोनिस्ट पैकी कोणता आपण ग्रुप रेफर करायला पाहिजे, तर त्याचा आन्सर आहे H1 अँटॅगोनिस्ट, कारण ते अँटी अलर्जिक म्हणून यूज करतात. लक्षात आलं? आर्टिकॅरिया तुम्हाला माहित आहे? आर्टिकॅरिया म्हणजे काय? रॅश. रॅश. ओके. बॉडीवर. सोप्या भाषेत आपण रॅश म्हणू शकतो. थोड्या मोठ्या प्रकारचे असतात ते, आणि त्यासाठी आपल्याला अँटी हिस्टॅमिनिक ड्रग किंवा स्टिरॉइड आपण यूज करतो. तर जनरली आपण H1 अँटी हिस्टॅमिनिक्स यूज करतो. पण जर पेशंटला रिस्पॉन्स नाही आला तर त्या पेशंटला आपण H2 अँटॅगोनिस्ट ॲज ॲड्ज्युवंट म्हणून H1 अँटॅगोनिस्टला ऍड करू शकतो. परंतु बेनिफिशियल इफेक्ट किती आहे त्याविषयी क्लिअर कट काही डॉक्युमेंटेशन नाहीत. ओके. तर हे झाले युजेस. म्हणजे युजेस मध्ये काय होतं माहितीये का? तुम्हाला H2 ब्लॉकरचे युजेस विचारले तर तुम्हाला पेप्टिक अल्सर शिवाय दुसरं कोणते आठवत नाही. बरोबर आहे ना? कारण आपल्याला माहिती आहे H2 ब्लॉकर्स आपण अल्सर मध्येच यूज करतो. मग तुम्हाला काय करायचं, युजेस मध्ये पेप्टिक अल्सर मेन्शन करायचं आहे, त्यात गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अल्सर मेन्शन करायचं आहे. त्यानंतर नॉन अल्सर डिस्पेप्सिया मध्ये पण आपण यूज करतो, जे ऍसिडिटी आपण म्हणतो, ऍसिडिटीमुळे ऍब्डोमिनल फुलनेस आहे, पेन आहे, पण अल्सर नाहीये, त्याला नॉन अल्सर डिस्पेप्सिया म्हणतात. तो दुसरा यूज झाला. तिसरा यूज आपण काय पाहिलेला आहे? ब्लिडिंग अल्सर. ओके. त्यामध्ये आपण यूज करतो. त्यात कसं यूज करतो आपण ब्लिडिंग अल्सर मध्ये? कोणत्या रूटने? IV रूट. IV रूटने. त्यानंतर GERD त्यामध्ये यूज करतो. प्रोफेलॅक्सिस ऑफ ऍस्पिरेशन न्यूमोनिया त्यामध्ये यूज करतो. आणि आर्टिकॅरिया हा H2 ब्लॉकरचा यूज आहे, H1 ब्लॉकर जर इफेक्टिव्ह नसेल तर. आता हे सगळे युजेस प्रोटॉन पंप इनिबिटर मध्ये पण येणार आहे एक्सेप्ट आर्टिकॅरिया, कारण तिथं काही प्रोटॉन पंप इनिबिटरचा रोल नाही आहे. तर युजेस हे ओव्हरलॅप होणार आहे. फक्त 5-6 युजेस तुमचे आले पाहिजे. पेप्टिक अल्सर सोडून नंतरचे आठवतच नाही, ते तसं नाही झालं पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? आता जो मोस्ट कॉमनली यूज केला जाणारा ग्रुप आहे प्रोटॉन पंप इनिबिटर, त्याविषयी आपण डिस्कस करूया. ओके. एक्झाम्पल्स तुम्हाला तर माहित आहे, ओमिप्राझोल, पॅन्टोप्राझोल, रॅबिप्राझोल, इसोमिप्राझोल. ओके.
आता प्रोटॉन पंप इनिबिटर विषयी त्याची मेकॅनिझम कशी आहे, ते कधी यूज करता, त्याचे साईड इफेक्ट काय आहेत आणि त्याचे युजेस काय आहे. तर करंटली मोस्ट कॉमनली यूज क्लास फॉर पेप्टिक अल्सर डिसीज इज प्रोटॉन पंप इनिबिटर बिकॉज ऑफ देअर आउटस्टँडिंग इफिकेसी अँड सेफ्टी. इफिकेसी खूप चांगली आहे, सेफर ड्रग आहे, त्यामुळे आता ते खूप कॉमनली यूज होता. द ओनली प्रॉब्लेम विथ प्रोटॉन पंप इनिबिटर इज कॉस्ट. प्रत्येक प्रोटॉन पंप इनिबिटरचा जर विचार केला सगळेच महाग आहे. ओके. ओमिप्राझोल 4 ते 5 रुपयाची टॅबलेट आहे, काही रॅबिप्राझोलचे टॅबलेट 8 ते 9 रुपयाचे आहेत. तर कॉस्ट हा एक फॅक्टर आहे. बाकी इफिकेसी वाईज आउटस्टँडिंग आहे, सेफ्टी वाईज आउटस्टँडिंग आहे. ओके. हा पॉइंट प्रोटॉन पंप इनिबिटर विषयी तुम्हाला फार महत्वाचा आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ऑल प्रोटॉन पंप इनिबिटर्स आर ऍसिड लेबाइल अँड दे आर डिस्ट्रॉय बाय गॅस्ट्रिक ऍसिड. दे आर डिस्ट्रॉय बाय what? Gastric acid. To avoid this, what we can do? हे जे सगळे प्रोटॉन पंप इनिबिटर आहे हे ऍसिडने डिस्ट्रॉय होतात. तुम्ही प्रोटॉन पंप इनिबिटरचा एक हा ड्रॉबॅक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, आणि तो ओव्हरकम करण्यासाठी पण आपल्याकडे सोल्युशन आहे, आणि ते सोल्युशन ऑलरेडी आपण यूज करतो. Anti-coated tablet. येस, ते तुम्हाला वायवत विचारू शकता. वाय वी यूज प्रोटॉन पंप इनिबिटर्स इन एंटरिक कोटेड टॅबलेट. Okay, so you have to tell the examiner that proton pump inhibitors are acid labile, they are destroyed by gastric acid. So to prevent destruction of proton pump inhibitors by gastric acid, we use proton pump inhibitor as a enteric coated tablet. म्हणजे ह्या ड्रगला एक कोटिंग असतं, त्याला आपण एंटरिक कोटिंग म्हणतो. कोणते सबस्टन्स यूज करतात त्यात मी डिटेल जात नाही. This enteric coating protects the drug from acid. Due to enteric coating, acid is not able to destroy the drug. ओके. आता साइट ऑफ ऍक्शन काय आहे प्रोटॉन पंप इनिबिटरची, तुम्ही मला सांगा. Proton pump. प्रोटॉन पंप कुठं असतात ते? Basolateral membrane वरती. नाही, प्रोटॉन पंप बेसोलॅटरल मेम्ब्रेन Sorry. ल्युमेनल साइटला असतात, परायटल सेलच्या. म्हणजे त्यांची ऍक्शन कशावर आहे? परायटल सेलवर. बरोबर आहे. परायटल सेल कुठे असतात? परायटल सेल कुठे असतात? स्टमक, इंटेस्टाईन, Stomach स्टमक मध्ये. मध्ये. स्टमक मध्ये असतात. ल्युमिनल साइडला प्रोटॉन पंप असतात. म्हणजे परायटल सेलचं जी ल्युमेनकडची साइट आहे त्याच्यावर प्रोटॉन पंप असतात. आता मी तुम्हाला विचारतो नेक्स्ट क्वेश्चन की प्रोटॉन पंप परायटल सेलवर ऍक्ट होता, तर ऍब्सॉर्प्शन कुठून होतं प्रोटॉन पंपचं? ब्लड इंटेस्टाइन्स. Intestine मध्ये. इंटेस्टाईन मधून. ते स्टमक मधून ऍब्सॉर्ब होत नाही. साइट ऑफ ऍक्शन परायटल सेल आहे, तो स्टमकचा पार्ट आहे, परंतु प्रोटॉन पंप इनिबिटर्स आर नॉट ऍब्सॉर्ब फ्रॉम द स्टमक. प्रोटॉन पंप इनिबिटर्स आर ऍब्सॉर्ब फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाइन. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की these proton pump inhibitors are available in enteric coated tablet. This coating prevent destruction of the drug by acid when drug enters into the stomach, and this coating protects the drug. But when drug enters into the small intestine, this coating dissolves and there is a release of the drug. This coating dissolves in alkaline medium and drug is absorbed into the circulation. And from small intestine, these proton pump inhibitors are absorbed through circulation, and through circulation, these proton pump inhibitors enters into the parietal cell, and then they inhibit proton pump. लक्षात आलं तुम्हाला कसं ऍब्सॉर्प्शन झालं प्रोटॉन पंप इनिबिटरचं? समजलंय?
आवाज येतोय ना माझा? हो सर येतं. हो सर. The all oral formulation of proton pump inhibitors are available in enteric coated formulation. हा पॉइंट तुम्हाला वाहिवात विचारला जाऊ शकतो. हा पॉइंट तुम्हाला 2 मार्कच्या क्वेश्चनला विचारला जाऊ शकतो. ओके. नेक्स्ट पॉइंट तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, जर प्रोटॉन पंप इनिबिटर्स परायटल सेल मध्ये गेल्यानंतर ते ऍक्टिव्ह मोएटी मध्ये कन्वर्ट होतात, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात परायटल सेल मध्ये, आणि ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यावर तो ऍक्टिव्ह फॉर्म प्रोटॉन पंपला इनिबिट करतात. ते स्वतः इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. मग असे ड्रग जे स्वतः इनऍक्टिव्ह आहेत पण नंतर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात त्याला काय म्हणतात? प्रोड्रग. Yes, you have to remember all proton pump inhibitors are prodrugs. So all proton pump inhibitors are prodrugs. They convert into the active form sulfonamide cation, which is formed in parietal cell, and this active form inhibit the parietal cell proton pump. This active form inhibit the proton pump. सो 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. प्रोटॉन पंप इनिबिटर हे प्रोड्रग आहे, प्रोटॉन पंप इनिबिटर हे ऍसिड लेबल आहे. त्यामुळं वी यूज प्रोटॉन पंप इनिबिटर इन एंटरिक कोटेड टॅबलेट. लक्षात आलं? हे इतका पाठ लक्षात आला प्रोटॉन पंप इनिबिटरचा? ओके. आता मी तुम्हाला विचारलं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ प्रोटॉन पंप इनिबिटर, तुमचं काय आन्सर असेल? मेकॅनिझम. Entry coated tablets Enter in intestine. ओके. and Absorb- metabolism in intestine goes to circulation, then activates the proton pump inhibitors. So then activates the proton pump. नॉट ऍक्टिव्हेट. नाही, परायटल सेल मध्ये जाईल, परायटल सेल मधून मग ते ऍक्टिव्ह होईल, इनऍक्टिव्ह फॉर्म. राईट. They will form the active metabolites at sulfona. Okay, and that metabolite That metabolite will inhibit inhibit the the action of acid secretion. that metabolite inhibit the proton pump. Okay, due to that H plus release will not occur, acid secretion is decreased. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला लिहायच्या आहे. काय होतं की एका वाक्यात लिहू शकता तुम्ही, प्रोटॉन पंप इनिबिटर्स ऍक्ट बाय इनहिबिटिंग प्रोटॉन पंप, पण ती मेकॅनिझम कशी होती? फक्त एक लाईन होती. तुम्हाला आता सगळं अंडरस्टँडिंग झालेलं आहे, तर तुम्ही एक फ्लो चार्ट केला तर फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येऊ शकतं. तुम्ही फ्लो चार्टच्या माध्यमातून तुम्हाला ती मेकॅनिझम डिस्कस करणार आहे. मेकॅनिझम सोपी आहे. दिस ड्रग इनहिबिट प्रोटॉन पंप. ओके, दिस इनहिबिशन इज इरिव्हर्सिबल. हा एक पॉईंट तुमच्याशी डिस्कस करायचा राहिलाय. हे इनहिबिशन जे आहे प्रोटॉन पंपचं इरिव्हर्सिबल असतं. त्यामुळे एकदा प्रोटॉन पंप इनहिबिट झाला तर तो इरिव्हर्सिबली इनहिबिट होणार आहे. म्हणजे तो परत तो ड्रग तिथून रिलीज होईल का? नाही. जोपर्यंत तो ड्रग आहे तिथं तो ड्रग त्या प्रोटॉन पंपला कायमस्वरूपी इनहिबिट करेल. म्हणजे तो प्रोटॉन पंप परत ऍक्टिव्हेट होऊ शकतो का? नाही. नाही. मग नेक्स्ट प्रोटॉन पंप जेव्हा सिंथेसाइज होईल, ओके, प्रोटॉन पंप तयार होत असतात, ते प्रोटॉन पंप जेव्हा तयार होईल आणि तिथं तो प्रोटॉन पंप तयार झाल्यानंतर, सिंथेसाइज झाल्यानंतर जेव्हा तो तिथं ल्युमिनल साईडला बाइंड ऍक्ट होईल त्यावेळेस ऍसिड सिक्रेशन परत वाढेल. म्हणजे हे ऍसिड सिक्रेशन जवळजवळ हे जे नवीन प्रोटॉन पंप बनायला 18 ते 24 तास लागतात. त्यामुळे एकदा म्हणजे प्रोटॉन पंप इनिबिटर्स आपण यूज केला तर त्याची ऍक्शन किती दिवस राहू शकते? जवळजवळ 1 दिवस. 18 ते 24 तास ऍक्शन राहू शकते. त्यामुळे प्रोटॉन पंप इनिबिटर्स आपण ओडी यूज करतो का बीडी का टीडीएस? ओडी. ओडी. ओडी सफिशियंट राहतं. लक्षात आलं तुम्हाला? तर ओडी का यूज करतो ते लक्षात आलं? कारण हे प्रोटॉन पंप इनिबिटर्स प्रोटॉन पंप इरिव्हर्सिबली इनहिबिट करतात आणि नवीन प्रोटॉन पंप बनायला 18 ते 24 तास लागतात. त्यामुळं ऍसिड सपरेशन जे आहे ते जवळजवळ 18 ते 24 तास राहू शकतं विथ सिंगल डोस ऑफ प्रोटॉन पंप इनिबिटर. लक्षात आलं तुम्हाला? त्यामुळे वन्स डेली डोस इज सफिशियंट. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन पहा, फ्लो चार्ट मी इथं दाखवलाय तुम्हाला.
ह्या स्टेप्स आल्या पाहिजे. ओके. लॉंग क्वेश्चनच्या साठी फार महत्वाचा ग्रुप आहे हा. ओके. एंट्री कोटिंग ड्रग टेकन ओरली. एंट्री कोटिंग, due to entry coating, acid drug will not destroy by gastric acid in the stomach, so drug enters into the intestine, and in intestine this entry coated dissolve in alkaline medium, and increase there is a absorption of drug through small intestine. Drug enters into the circulation, and through circulation drug reach to the parietal cell canaliculi. आता एक लक्षात घ्या, परायटल सेल मध्ये थोडं ऍसिडिक एन्व्हायरमेंट असतं, आणि ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये हा ड्रग अल्कलाईन आहे. हा ड्रग काय आहे? अल्कलाईन. अल्कलाईन आहे. तर ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये त्याचा आयोनाइज फॉर्म वाढेल का अनआयोनाइज फॉर्म वाढेल? अल्कलाईन ड्रग इन ऍसिडिक एन्व्हायरमेंट, आयोनाइज. तर तो परायटल सेल मध्ये गेल्यानंतर तो आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, आणि त्यामुळं तो तिथंच राहतो. तो परत बॅक डिफ्युजन होत नाही. तो परायटल सेल मध्ये ट्रॅप जातो. ट्रॅप होतो म्हणजे तिथं अटकतो. लक्षात आलं? तर इन कॅन्युलिकुलाय ड्रग इज एक्सपोज टू, कॅन्युलिकुलाय म्हणजे हे परायटल सेलचा पार्ट आहे. इन परायटल सेल कॅन्युलिकुलाय. In canaliculi, drug is exposed to acidic environment and gets ionized. Hence, it cannot diffuse back and trapped there. आता हा पॉइंट लक्षात ठेवला तर ठीक आहे, नाही ठेवला तरी चालेल, कारण मेकॅनिझम मध्ये लगेच महत्वाचा नाही. फक्त तुम्ही असं म्हणू शकता, इन ऍसिडिक एन्व्हायरमेंट ड्रग इज कन्वर्टेड इंटू आयोनाइज फॉर्म, सो ट्रॅपिंग ऑफ द ड्रग ऑकर्स. एवढं लिहिलं तरी चालेल. ओके. आता परायटल सेलचा पीएच काय असतो? 5 पेक्षा कमी असतो. मग ऍसिडिक पीएच मध्ये ड्रग इज कन्वर्टेड इंटू ऍक्टिव्ह फॉर्म. there is a molecular rearrangement of the drug and drug is converted into active form. तर कोणते ऍक्टिव्ह फॉर्म आहे? सल्फेनामाइड एक तुम्हाला मी सांगितलंय, आणि दुसरा आहे सल्फेनिक ऍसिड. म्हणजे प्रोटॉन पंप इन्हिबिटरचं कन्व्हर्जन परायटल सेल मध्ये ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होतं ऍसिडिक पीएच मध्ये. आणि ऍक्टिव्ह फॉर्म कोणते आहेत? सल्फेनामाइड आणि सल्फेनिक ऍसिड कॅटायन. अँड धिस सल्फेनामाइड आणि सल्फेनिक ऍसिड कॅटायन रिॲक्ट्स कोव्हॅलेंटली विथ एसएच ग्रुप ऑफ प्रोटॉन पंप. त्यालाच आपण प्रोटॉन पंपलाच दुसरं नाव आहे H+K+ATPase पंप. त्यालाच दुसरं नाव काय आहे? H+K+ATPase पंप. H+K+ATPase पंप. त्या H+K+ATPase पंपच्या एसएच ग्रुपला हे ऍक्टिव्ह फॉर्म बाइंड होता, आणि H+K+ATPase पंप हा इनहिबिट होतो, इनएक्टिव्ह होतो आपण म्हणू शकतो. अँड दिस इनहिबिशन इज इरिव्हर्सिबल, अँड ड्यू टू दॅट ऍसिड सिक्रेशन इज डिक्रीज. तर हे फ्लो चार्ट लिहिता येईल तुम्हाला, तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालेल. सिंपल बात. ओके. ओके सर. म्हणजे तो काय डायरेक्ट दिल्यानंतर प्रोटॉन पंप इनिबिटर्स डायरेक्ट जाऊन परायटल स्टमक मध्ये आले, स्टमक मधून लगेच परायटल सेलकडे जाता असं नाहीये. त्यांना स्मॉल इंटेस्टाईन मध्ये यावं लागतं. तिथून ते ऍब्सॉर्ब होऊन परायटल सेल मध्ये येतात. परायटल सेल मध्ये आल्यावर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. ऍक्टिव्ह फॉर्म जो आहे सल्फेनामाइड किंवा सल्फेनिक ऍसिड कॅटायन, तो प्रोटॉन पंपला इनहिबिट करतो. तर प्रोटॉन पंपच्या ऐवजी जर H+K+ATPase पंप आला तरी सेम आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रोटॉन पंप आणि H+K+ATPase पंप हे एकच आहे, एकच आहे त्यांना. म्हणजे H+K+ATPase पंपलाच दुसरं नाव प्रोटॉन पंप आहे. लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके. मेकॅनिझम समजली? हो सर. ओके. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी प्रोटॉन पंप इनिबिटर विषयी तुमच्या लक्षात आल्या आता?
तुम्ही सांगा. इंटेस्टायनल अब्सॉर्प्शन होईल, नंतर ड्रग सर्क्युलेशन एंट्री मध्ये कोटेड टॅबलेट, एंट्रिक कोटेड टॅबलेट ऍसिड आपल्याला लॅबाइल. ऍसिड लेबल असल्यामुळे एंट्रिक कोटेड हा पहिला पॉइंट आला. दुसरं ऍब्सॉर्प्शन they फ्रॉम are प्रोफेन they are metabolized in the intestines in alkaline medium. they are not metabolized. They are They are dissolved in the intestines in they alkaline medium. yes Entry coating is dissolved. Enteric coating it dissolved in alkaline medium, so they absorb from the small intestine. हे एक कळलं. Goes to the these parietal cells. And In convert parietal into cells, metabolism occurs active form. into active forms. All proton pump inhibitors are prodrugs. Prodrugs. Sulfenamide and sulfenic acid Sulfonamide cation. and sulfonic acids are formed. They inhibit the proton pump and Oh, reduces the acid secretion. okay. They are they are active for their action is for prolonged for 24 hours. Okay. Up So to 24 hours. once so acid suppression is inhibited for 18 to 24 hour once proton pump inhibited. So They once covalently bind with the acid group of irreversible. yes, ATPase. yes, covalent. Bond is And is irreversible. irreversible. That's why they are irreversible. We have discussed in general pharmacology if any drug bind with that enzyme or protein covalently. So covalent bond strong असतो त्यामुळं ते इनहिबिशन इरिव्हर्सिबल होतं. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, कोणी तुम्हाला विचारलं प्रोटॉन पंप इनहिबिटर्स आर इरिव्हर्सिबल, रिव्हर्सिबल इनहिबिटर आहे का इरिव्हर्सिबल आहे? तर आन्सर इज दे आर इररिव्हर्सिबल इनहिबिटर ऑफ प्रोटॉन पंप. इररिव्हर्सिबल. ते एमसीक्यू ला तुम्हाला येऊ शकतं. तर खूप साऱ्या बेसिक गोष्टी आपण क्लिअर केल्यात आणि तुम्हाला समजल्यात. तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन आला तुम्ही चांगल्या प्रकारे तो लिहू शकता. आता काही दुसऱ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. प्रोटॉन पंप इनहिबिटर्स हे पॉवरफुल ड्रग आहेत. सर सर यांचे ऍक्टिव्ह मेटाबोलाइटची नावं लिहिणं अत्यावश्यकच आहे ना? आता लिहिलं तर मार्क्स पडू शकतात, नाही लिहिलं समजा आठवत नसेल तर जस्ट दे आर कन्वर्ट इन टू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट लिहिलं तरी चालू शकतं. कसं आहे की तुमचं प्रेझेंटेशन मध्ये जर लिहिलं तर त्याचा काय म्हणता येईल की मार्क्स जास्त पडणार. नसल आठवत तर ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होता एवढं जरी लिहिलं तरी यस यू नो दॅट असं आहे. कारण कधी कधी ते सल्फेनामाइड किंवा सल्फेनिक ऍसिड कॅटायन आठवायला वेळ हे होतं. एखादा आठवलं तर एक लिहा, दोन्ही आठवले तर दोन्ही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आठवलं तर चांगलं किंवा लिहिलेलं बेटर आहे. लिहिलेलं बेटर आहे. ठीक आहे. फक्त एका लाईन मध्ये आन्सर म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तुम्ही जर एका लाईनीत लिहिली प्रोटॉन पंप इनहिबिटर ऍक्ट बाय इनहिबिटिंग प्रोटॉन पंप तर ते तेवढं त्याला वेटेज नाही आहे. तुम्ही जर फ्लो चार्ट काढला हा तर लक्षात येतं की तुम्हाला अंडरस्टँडिंग झालेलं आहे त्या सब्जेक्टचं त्या टॉपिकचं, तर मार्क्स चांगले पडतात. ओके. आणि फक्त तुम्ही लिहिलं की प्रोटॉन पंप इनहिबिटर्स ऍक्ट बाय इनहिबिटिंग प्रोटॉन पंप इरिव्हर्सिबल एवढं लिहिलं तर पासिंग पेक्षा थोडी जास्त मार्क पडतील, 55-60%. आणि असं पूर्ण लिहिलं तर त्या क्वेश्चनला 70-75-80% मार्क पडू शकतात, 80%. त्या गोष्टी आहेत. ओके. तर प्रोटॉन पंप इनहिबिटर हे पॉवरफुल इनहिबिटर आहेत. ऍसिड सिक्रेशन चांगल्या प्रकारे सप्रेस होतं आणि कोणत्याही पाथवेने प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट यांनी होत नाही, कारण लास्ट स्टेज ऑफ ऍक्टिव्हेशन इनहिबिट होते. ओके. वेल ऍब्सॉर्ब बाय ओरल रूट हा फार महत्वाचा पॉइंट आहे. फूड इंटरफिअर विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ प्रोटॉन पंप इनहिबिटर. फूड इंटरफिअर्स विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ प्रोटॉन पंप इनहिबिटर. हा एक क्वेश्चन खूप वेळा वायवात विचारला जातो की प्रोटॉन पंप इनहिबिटर आपण अर्धा तास ते 1 तास का देतो मिलच्या किंवा ब्रेकफास्टच्या? एम्प्टी स्टमक आपण का नाही देत किंवा जेवण झाल्यावर का नाही देत? बरोबर. प्रोटॉन पंप इनहिबिटर जेव्हा आपण ऍडवाइस करतो घ्यायचं पेशंटला, तर पेशंटला आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही जेवणाच्या आधी अर्धा तास ही टॅबलेट घ्या. बरोबर आहे. तर त्याचं रिझन काय आहे? बरोबर आहे. आता एक तुम्हाला सांगितलं फूड इंटरफिअर विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ प्रोटॉन पंप. बरोबर. फूड इंटरफिअर ऍब्सॉर्प्शन ऑफ प्रोटॉन पंप म्हणजे फूड बरोबर दिलं तर काय होणार आहे? ऍब्सॉर्प्शन कमी होईल, त्याचं ऍब्सॉर्प्शन कमी झाली तर बायोबिलिटी काय होईल? कमी होईल. कमी होईल. बरोबर आहे. मग त्याला सोल्युशन आहे एम्प्टी स्टमक द्या. बरोबर. त्याला सोल्युशन काय आहे?
एमटी स्टमक द्या आपण म्हणू शकतो, मग एमटी स्टमक द्यायचं का? त्याचा आन्सर नो आहे. एमटी स्टमक दिलं तरी त्याचा इफेक्ट एवढा येत नाही. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगत आहे की लक्षात घ्या की हे जे प्रोटॉन पंप इनिबिटर्स आहेत, हे प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स प्रोटॉन पंप इन्हिबिट करतात. पण कोणते प्रोटॉन पंप इन्हिबिट करतात? जे प्रोटॉन पंप ऍक्टिव्ह स्टेट मध्ये असतात तेच इन्हिबिट करतात. प्रोटॉन पंप दोन स्टेट मध्ये असतात, ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह. प्रोटॉन पंप कोणत्या स्टेट मध्ये असतात? दोन प्रकारच्या स्टेट मध्ये असू शकतात. एक म्हणजे ऍक्टिव्ह स्टेट मध्ये आणि दुसरं पोझिशन किंवा इनऍक्टिव्ह स्टेट मध्ये. तर प्रोटॉन पंप हे दोन प्रकारच्या स्टेट मध्ये कोण असू शकतात. तर प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स हे कोणते स्टेट प्रोटॉन पंपचे इन्हिबिट करतात? प्रोटॉन पंप जर ऍक्टिव्ह स्टेट मध्ये असेल तरच प्रोटॉन पंप इन्हिबिटर ते पंप इन्हिबिट करणार आहे. प्रोटॉन पंप इनऍक्टिव्ह स्टेट मध्ये असेल तर त्याच्यावर प्रोटॉन पंप इन्हिबिटर ऍक्ट होतील का? नाही होत. लक्षात आलं? तर हा पॉइंट तुमच्या लक्षात आला का? प्रोटॉन पंप इन्हिबिटर कोणते प्रोटॉन पंप इन्हिबिट करतात? समजलाय हा? कोणते करतात? ऍक्टिव्ह. प्रोटॉन पंप जे ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहेत, ऍक्टिव्ह फॉर्म मधलेच प्रोटॉन पंप इन्हिबिट करतात. बरोबर आहे? ओके, ठीक आहे. आता प्रोटॉन पंप कधी ऍक्टिव्हेट होतात? तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आपण फूड घेतो त्यावेळेस प्रोटॉन पंप ऍक्टिव्ह स्टेट मध्ये येतात. बरोबर आहे? फूड घेतो त्यावेळेस प्रोटॉन पंप कोणत्या फॉर्म मध्ये येतात? ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात इनऍक्टिव्हचे. बरोबर आहे? म्हणजे आता प्रोटॉन पंप इन्हिबिटरची ऍक्शन चांगली होण्यासाठी प्रोटॉन पंप कोणत्या स्टेट मध्ये राहिले पाहिजे तुम्ही सांगा मला? ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह. मग ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येण्यासाठी काय गरज आहे? पुढची. म्हणजे फूड घेतल्यावर ते ऍक्टिव्ह स्टेट मध्ये येतील आणि त्यावेळेस जर प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स दिले तर ते चांगल्या प्रकारे प्रोटॉन पंपवर ऍक्ट होऊ शकतात, इन्हिबिट करू शकतात त्यांना. बरोबर आहे? म्हणजे आपल्याला फूड देणं गरजेचं आहे ऍक्टिव्ह स्टेट मध्ये प्रोटॉन पंपला कन्वर्ट करायला. परंतु दुसरा प्रॉब्लेम काय आहे? फूड जर Food interferes the absorption of proton. प्रोटॉन पंप. मग आता फूड देणं पण गरजेचं आहे, पण फूड मुळे प्रोटॉन पंप इन्हिबिटरचं ऍब्सॉर्प्शन पण अफेक्ट होतं. मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? तर आपण काय करायचं, अर्धा ते एक तास आधी जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी जेवणाच्या किंवा म्हणजे ब्रेकफास्टच्या प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स घ्यायला लावायचे. बरोबर आहे? समजा आता प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स 9 वाजता सकाळी घेतले. बरोबर आहे? आणि अर्धा तास झाल्यानंतर जेवायला दिलं तर ह्या अर्ध्या तासामध्ये काय होतं? प्रोटॉन पंप आपल्या ओरल दिल्यानंतर स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं आणि त्यांचं ऍब्सॉर्प्शन स्टार्ट होतं. बरोबर आहे? त्यांचं ऍब्सॉर्प्शन स्टार्ट होतं आणि ते ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित होतं. त्यानंतर अर्ध्या ते एक तासाने जर आपण त्यांना फूड दिलं पेशंटला, तर फूड दिल्यामुळं आता प्रोटॉन पंप ऑलरेडी स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाऊन त्यांचं ऍब्सॉर्प्शन प्रोसेस चालू आहे. फूड कशात आलेलं आहे आता? स्टमक मध्ये. फूड कशात आलेलं आहे? स्टमक मध्ये. अर्धा पाऊण तासाने फूड दिलं तर फूड स्टमक मध्ये आलेलं आहे. मग हे फूड काय करतील तेव्हा? प्रोटॉन पंपला काय करतील? ऍक्टिव्हेट करतील. परंतु त्याच्या आधी प्रोटॉन पंपचं जे आहे अब्सॉर्प्शन झालेलं आहे, त्यामुळं अर्धा ते पाऊण तास जो गॅप भेटतो त्यामध्ये प्रोटॉन पंप ऍब्सॉर्ब होऊन जातात. त्यामुळं फूड आणि प्रोटॉन पंपचं जे इंटरॅक्शन आहे ते होईल का जर आपण गॅप ठेवला तर अर्धा ते एक तास? जर प्रोटॉन पंप इन्हिबिटर दिल्यानंतर फूड अर्धा ते एक तास नंतर घेतलं तर प्रोटॉन पंपच्या ऍब्सॉर्प्शन वर परिणाम होईल का? नाही. नाही, कारण प्रोटॉन पंप इन्हिबिटर आपण आधी दिले. अर्धा ते एक तास प्रोटॉन पंप इन्हिबिटरला भेटतोय परंतु सर, to to propel the food from stomach to intestine takes minimum 1 to 2 hours ना, minimum 2 to 3 hours ना. 1 to 2 hours आहे. मग त्यामुळेच ते सांगतोय की पण आपल्याला ज्या गोष्टी आहेत की आपल्याला फूड
प्रोटॉन पंप इनिबिटर्स दिल्यानंतर ते पहिले स्टमक मध्ये जाईल, स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाईल, बरोबर आहे. मग 1 तास जो भेटलेला आहे, 1 तासामध्ये प्रोटॉन पंप इनिबिटरचं ऍब्सॉर्प्शन होणार आहे, बरोबर आहे. तोपर्यंत 1 तासात प्रोटॉन पंप इनिबिटर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये परायटल सेल मध्ये येऊन थांबतील, आणि अर्ध्या ते 1 तासाने आपण फूड दिलं तर स्टमक मध्ये जसं फूड येईल तसं तेच फूड काय करेल, प्रोटॉन पंपला कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करेल, ऍक्टिव्हेट करल. ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. मग त्यावेळेस तिथं जे प्रोटॉन पंप इनिबिटर येऊन थांबलेले आहेत ते चांगल्या प्रकारे त्या प्रोटॉन पंपवर ऍक्ट होऊन त्यांना इनिबिट करेल. म्हणजे प्रोटॉन पंप इनिबिटरची ऍक्शन काय होईल, चांगली होईल. लक्षात आलं. तर Yes. हा गॅप ठेवल्यामुळं अर्ध्या ते 1 तासाचा प्रोटॉन पंप इनिबिटरचे ऍब्सॉर्प्शन हॅम्पर नाही होत, आणि फूडमुळे प्रोटॉन पंप अर्ध्या ते 1 तासाने फूड दिल्यामुळे प्रोटॉन पंप कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतील, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. लक्षात घ्या. म्हणजे आपण एम्प्टी स्टमक मध्ये दिलं तर ऍब्सॉर्प्शन होईल प्रोटॉन पंप इनिबिटरचं, परंतु एम्प्टी स्टमक मध्ये काय होणार नाही. जर आपण आपण म्हणतोय की Active form of proton pumps will not be available. हा, म्हणजे आपण म्हणलो की फूड इंटरफिअर विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ प्रोटॉन पंप इनिबिटर, मग तुम्ही एम्प्टी स्टमक द्या आणि 2-4 तास काहीच खाऊ नका, तर ऍब्सॉर्प्शन होईल पण ऍक्शन चांगली होईल का, नाही होणार. कारण सरांनी आता सांगितलं की प्रोटॉन पंप ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट नाही होणार. लक्षात आलं. तर त्यासाठी आपल्याला फूडची पण गरज आहे, म्हणून आपण काय करतो, अर्धा ते 1 तास आधी प्रोटॉन पंप इनिबिटर देतो आणि अर्धा ते 1 तासानंतर पेशंटला काहीतरी खायला लावतो. लक्षात आलं. लक्षात आलं. ओके. तर हे पण कधी कधी व्हायवाला विचारू शकतात तुम्हाला. ओके. तर तीच गोष्ट आहे, पहा, प्रोटॉन पंप इनिबिटर इनहिबिट मेनली प्रोटॉन पंप्स विच आर इन ऍक्टिव्ह स्टेट. हा वाक्य लक्षात आला तुमच्या. ओके. समजलं हे पॉइंट पहिला. In the fasting state, only 10% proton pumps are in active state, rest are in quiescent. Quiescent म्हणजे inactive state. म्हणजे फास्टिंग स्टेट असेल तर फक्त 10%च प्रोटॉन पंप ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात, बाकीचे सगळे इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. म्हणजे पेशंटने जेव्हा फूड घेतलं त्यावेळेस प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होता. प्रोटॉन पंप बिकम ऍक्टिव्हेटेड ओनली आफ्टर फूड. परंतु ड्रॉबॅक we have discussed, food interferes with the absorption of proton pump inhibitor. So what we can do, for this reason proton pump inhibitors are given half to 2 hours, half to 1च म्हणलं तरी चालेल, ते टू काही ठिकाणी 2 half to 1 hour पण sufficient आहे, half to 1 hour before meal, so they can act on active proton pump and also the absorption will not be affected by food. And this is the reason we have to use proton pump inhibitor half to 1 hour before meal. लक्षात आलाय हा पॉइंट तुमचा. जर 2 मार्कला आलं तर तुम्हाला लिहिता येईल. हो सर. लिहिता येईल ना. ओके, ठीक आहे. द लास्ट आपण पाहूया ऍडव्हर्स इफेक्ट प्रोटॉन पंप इनिबिटरचे आणि थांबूया. आता ऍडव्हर्स इफेक्ट पण त्याचे कॉमन नसल्यामुळे लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. म्हणजे बाकी सगळा पार्ट तुमचा खूप चांगला लिहिला जातो लॉंग क्वेश्चनचा, पण ऍडव्हर्स इफेक्ट प्रोटॉन पंप इनिबिटरचे आले का क्लिक नाही होत. लक्षात आलं का. त्याचं ऍस्पिरिनचा ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला माहिती आहे, ब्लिडिंग, तो लगेच लक्षात राहतो, पण ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ प्रोटॉन पंप इनिबिटर्स लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे, कारण स्पेस असे कॉमन नाहीये आणि ऍडव्हर्स इफेक्ट रेअर आहे, वेल टॉलरेटेड ड्रग आहे, बरोबर आहे. तर आपण ते पाहूया. काही पेशंट मध्ये जीआयटी डिस्टर्बन्स होऊ शकतो, ऍबडोमिनल पेन, रेअरली डायरिया, हेडेक. तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे पेशंटला कोणते ऍडव्हर्स इफेक्ट पीपीआय मुळे झालेले आहेत? Atrophic gastritis common आहे सर. ऍट्रोफिक गॅस्ट्रायटिस. ओके. ओके. Commonly seen, not responding to PPI afterwards. ओके, पण ते लॉंग टर्म यूज केल्यानंतर Long term आणि empirical use, mal use. मध्ये यूज. ओके. तर काही पेशंटला डायरिया होऊ शकतं, हेडेक, ॲब्डोमिनल पेन होऊ शकतो. ऍट्रोफिक गॅस्ट्रायटिस जस्ट सर टोल्ड इट इज सीन व्हेन वी यूज प्रोटॉन पंप इनिबिटर फॉर प्रोलॉंग पिरियड. ऍट्रोफिक गॅस्ट्रायटिस. ओके. Gynecomastia, erectile dysfunction, these are some
रेअर ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ प्रोटॉन पंप इनिबिटर, गायनोकोमेस्टिया आणि इरेक्टाईल डिसफंक्शन. ओके. लॉंग टर्म यूज केल्यानंतर ओस्टिओपोरोसिस पण काही पेशंट मध्ये दिसून येतोय. ऍसेलरेटेड ओस्टिओपोरोसिस. ओके, ते एक आहे. आणि B12 ऍब्सॉर्प्शन किंवा डिफिशियन्सी ही काही पेशंट मध्ये दिसून येते लॉंग टर्म यूज केल्यानंतर. हायपोक्लोरहायड्रिया म्हणजे ऍसिड सिक्रेशन कमी होण्याची जी कंडिशन आहे त्याला आपण म्हणतो हायपो म्हणजे लेस. तर हायपोक्लोरहायड्रिया म्हणजे लेस ऍसिड सिक्रेशन जे आहे ते ती कंडिशन. अक्लोरहायड्रिया म्हणजे ऍसिड सिक्रेशन होतच नाही. तर हायपोक्लोरहायड्रिया ह्या ड्रगमुळे होऊ शकतं. व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी होऊ शकते. तर ही काही गोष्टी तुमच्या आन्सर मध्ये आल्या पाहिजे. एक ऍट्रोफिक गॅस्ट्रायटिस आहे, त्यानंतर ऑस्टिओपोरोसिस, गायनेकोमेस्टिया, इरेक्टाईल डिसफंक्शन, B12 डिफिशियन्सी हे ऍडव्हर्स इफेक्ट रेअर आहेत. लॉंग टर्म यूज केल्यानंतर आहे आपण 10 दिवस 15 दिवस किंवा 1 महिना यूज केल्यावर हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसणार नाहीये. रिअरली त्या शॉर्ट पिरियड मध्ये तुम्हाला GIT डिस्टर्बन्स किंवा काही पेशंटला डायरिया होऊ शकतो. ठीक आहे. बाकी शॉर्ट टर्म साठी सेफ ड्रग आहेत हे. तर ठीक आहे, प्रोटॉन पंप इनिबिटर्स आपण डिस्कस केलेत. युजेस बाकी आहेत आणि ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ठीक आहे. ऍसिड इनिबिशन मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. 24 आवर पर्यंत राहू शकतं कारण 18 आवर्स लागतात नवीन प्रोटॉन पंप बनायला. हे ड्रग इनहिबिट करता प्रोटॉन पंप इरिव्हर्सेबली. ड्रग इंटरॅक्शन यस, लाईक H2 ब्लॉकर ऍसिडिक ड्रगचं ऍब्सॉर्प्शन हे ड्रग कमी करू शकता. त्यामुळं ऍसिडिक ड्रग देताना ती काळजी घेतली पाहिजे. आणि ऍसिड सपरेशनचा जर विचार केला 24 आवर, तर प्रोटॉन पंप इनिबिटरचं सपरेशन किती आहे? का आपण प्रोटॉन पंप इनिबिटर सुपेरियर म्हणतो? कारण 24 आवरचा विचार केला तर ऍसिड सपरेशन किती आहे? 80 to 98%. आणि H2 ब्लॉकर्सने किती आहे पहा, 60 to 70. 60 to 70. So that's why proton pump inhibitors are better than H2 blockers. लक्षात आलं? प्रोटॉन पंप इनिबिटरने 80 to 98% ऍसिड सपरेशन होतं. H2 ब्लॉकर्सने फक्त 60 ते 70% ऍसिड सपरेशन होतं 24 तासातला. लक्षात आलं? तर युजेस आपण उद्या डिस्कस करूया. ऑलरेडी 9 वाजलेले आहेत आणि सॉरी उद्या उद्या जस्ट 1 मिनिट.